आणि आता संजय शिरसाट यांनी केलेल्या एका मोठ्या दाव्यासंदर्भातली शरद पवारांचे 2022ला एनडीए मध्ये येण्याचे प्रयत्न होते. कोणती खाती द्यायची याबाबतही चर्चा झालेली होती. मंत्री संजय शिरसाट यांनी हा खळबळजनक दावा केलाय. शिरसाटांच्या दाव्यानं राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तर शरद पवारांचे 2022ला एनडीए मध्ये येण्याचे प्रयत्न होते. कोणती खाती द्यायची याबाबतही चर्चा झालेली होती असं मंत्री संजय शिरसाट यांनी खळबळजनक दावा केलेला आहे. येण्यासाठी आताच नाही, मागे 22 साली सुद्धा 2022 मध्ये सुद्धा त्यांनी हा प्रयत्न केला होता. हे नाकारता येत नाही आणि त्याच्यावर सुद्धा चर्चा झाल्या होत्या. कोणती खाते घ्यायची, कोणती खाती नाही घ्यायची, इथपर्यंत सुद्धा सगळ्या चर्चा घडल्या होत्या. हे त्या काळाचं असलेलं गणित होतं. परंतु आता ह्या मधल्या काळामध्ये त्यांच्या चर्चा झाल्यात की नाही झाल्या तर कशाच्या आधारावर झाल्यात याबाबतचं आणखीन जोपर्यंत स्पष्टीकरण शरद पवार साहेबांकडून येत नाही तोपर्यंत त्याच्यावर भाष्य करणं मला वाटतं उचित नाही.